आपले प्रतिनिधी विलास आठवले सेना भवनासमोर आहेत आणि सेना भवनाच्या आसपास जी अनेक माणसं आहेत, सामान्य मंडळी आहेत की ज्यांच्या आधारावर खऱ्या अर्थानं लोकशाही उभी आहे, त्यांच्याशी ते बोलत आहेत. आपण बघूया खरोखर सर्वसामान्य माणसाला या सगळ्या घडामोडींविषयी काय वाटतं. विलास आठवलेंकडे आपण जाऊया, सेना भवनाकडे. हॅलो विलास. बिलकुल. शिवसेना भवनासमोर शिवसैनिक जसे आहेत तसे सामान्य नागरिक आहेत. माझ्यासोबत काही शिवसैनिक आहेत. अमित शहाची प्रेस कॉन्फरन्स, दुपारी प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य, याला काही अर्थ आहेत का आणि त्याचे अर्थ काय निघू शकतात आणि लोकांना काय वाटतं याविषयी मी चर्चा करणार आहे. मला हे सांगा की मॅजिक फिगर जी आहे 144+ ही भाजपला मिळाली नाही आहे. तुम्ही 62च्या वरती गेलेले नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेने काय करायला पाहिजे? शिवसेना काय करेल हे शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचं हित नजरेसमोर ठेवून निर्णय घेतील. कारण याच्यामध्ये शिवसेनेचा वैयक्तिक असा कोणता अजेंडा नाही. हे जे काय चाललेलं आज एवढा संसार मांडला आहे, हा महाराष्ट्राच्या हितासाठी मांडला आहे आणि त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब याबद्दल अत्यंत सादर शिवसेनेने गेलं पाहिजे भाजपसोबत. याबाबत जो काय निर्णय आहे तो उद्धव साहेब निर्णय घेतील. आता NCPने जो काय समजा प्रस्ताव जो पुढे आणला आहे तर राष्ट्रवादीला माहिती आहे की त्यांनी महाराष्ट्राचा जो खेळ डोंडोबटवून ठेवला आहे. म्हणजे ज्या जाहिराती होत्या ती कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, ह्या ज्या पक्षाला उद्देशून होत्या त्याच पक्षाने पहिली ऑफर केली आहे भाजपला की आम्ही तुमच्यासोबत येतो. का तर राष्ट्रवादीची जागा आहेत तर सत्तेमध्ये किंवा जेलमध्ये. आता जेलमध्ये जायचं नसेल तर राष्ट्रवादीला भाजपला पाठिंबा द्यायला पाहिजे आणि तसं त्याने तो प्रस्ताव पुढे ठेवला आहे. आता भाजप ठरवलं त्याआधी काय करायचं, परंतु शिवसेनेची भूमिका महाराष्ट्राचं हित नजरेसमोर ठेवून. तुम्हाला काय वाटतं की भाजपने हा पाठिंबा घेतला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचा? भाजपने काय करायचं हे भाजपवाले ठरवतील, परंतु शिवसेनेच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय आहे तर तो निर्णय उद्धव साहेब घेतील. आणि जसं भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत ते संपूर्ण सर्वाधिक वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीजी, त्यांनी स्पष्टपणे भूमिका आता मांडलेली आहे की महाराष्ट्र हिताची भूमिका घेणारी जी संघटना आहे, जो पक्ष आहे शिवसेना, तर शिवसेना भविष्यात आमच्या सोबत. शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडणार आहे. पण माझ्यासोबत एक तरुण शिवसैनिक आहे. मला हे सांग की राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजपला पाठिंबा देतं, भाजपने हा पाठिंबा घेतला पाहिजे? क्वचित तरी हा पाठिंबा तरी भाजपाने हा घेतला नाही पाहिजे. कारण काय सेना जी अजूनपर्यंत जी युती होती ती तशीच युती टिकून राहिली पाहिजे होती आणि ती हवी आहे आम्हाला. महाराष्ट्रामध्ये सेना ही पाहिजेच आहे आम्हालाही. काय वाटतं तुम्हाला की भाजपने पाठिंबा घेतला पाहिजे? राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजपने घेतला पाहिजे? भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नये. एक तर त्यांचे घोटाळे खूप आहेत आणि त्यामुळे जे काय भाजपची आता जनतेकडनं हे मिळाले मत मिळालं आहे, मला असं वैयक्तिक वाटतं आहे की भाजपने NCPचा पाठिंबा घेऊ नये. पण काय तुला काय वाटतं की पाठिंबा न मागता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे, काय गणित आहे? म्हणजे तुम्ही जेव्हा सामान्य लोक म्हणून हे सगळं पाहता, काय गणित त्याच्या बाहेर दिसतं? गणित आता एवढंच म्हणता येईल की जे काय घोटाळे केलेत NCPने ते कदाचित चव्हाट्यावर पूर्ण येऊ नये आणि त्यांचे जे नेते आहेत ज्यांनी घोटाळे केलेत ते जेलमध्ये किंवा अशा काही कुठल्या गोष्टीमध्ये जाऊ नये, एवढाच फक्त त्यांचा हेतू दिसण्यात येतो. बाकी तसं काय विशेष असं वाटत नाही की घोटाळे बाहेर आले नाही पाहिजे म्हणून सत्ताही पाहिजे. अरविंदजी, मला हे सांगा की नैतिकतेच्या दृष्टीवर हा पाठिंबा योग्य आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा न मागता ही जाहीर करणं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि नैतिकता ह्या शब्दांचा धुरान्वये पुढे असा संबंध दिसत नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रामाणिकता, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नैतिकता, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नीतिमत्ता अशा शब्दांची पुढे सांगण्यासाठी जाऊ शकणार नाही. आणि त्यामुळे जिधर बोजा उधर सोजा ही आत्तापर्यंतची NCची भूमिका आहे, त्या भूमिकेला अनुसरून राष्ट्रवादी भूमिका. तुमचा मित्रपक्ष आहे भाजपा, 25 वर्षाचा मित्रपक्ष, तुम्ही स्वतःहून पाठिंबा जाहीर नाही केला. बरं, मी जसं मगाशी म्हणालो की उद्धव साहेब तेव्हा ते निर्णय घेतील. अजून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत आणि जो काही उद्धव साहेब निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल. त्यामुळे आत्ता हे जे काही उतावळे झालेले पक्ष आहेत की जे आता ते ऑफर्स काय समोर देत आहेत, कारण जो बाजार मांडला आहे लोकांनी महाराष्ट्राच्या संपूर्ण या समाजकारणाचा राजकारणाचा, हा बाजार आता शांत होते, थंड होते. त्याच्यानंतर शिवसेना जी असेल ती योग्य भूमिका घेईल. बिलकुल. आपण ऐकलं की सामान्य लोकांच्या आणि शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जो पाठिंबा जाहीर करते, बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रयत्न करते, तो कुठे ना कुठे त्यांचे घोटाळे बाहेर येऊ नयेत यासाठीचा आहे.